आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे तुमचं? हा मामा मी हात जोडतो, भीक मागतो तुमच्या मोर. अहो पर तो वाडा ऐकू नका हो. अहो तो वाडा म्हणजे वसुंधरा सूर्यवंशी आणि सूर्यवंशी कुटुंबाची आबरू आहे. तुझा काय संबंध रे? काय संबंध तुझा? हे बघ, जे ठरलंय ते ठरलंय, त्याशिवाय वेगळं काय बी घडणार नाही. तीच घडणार, कळलं का? उगाच माझा टाइम खोटी करू नको. निघित ना बाजूला. ए चल रे. मामा मामा मी तुमचं पाय पकडतो. मी तुम्हाला इथं जाऊच देणार नाही. अहो अहो तुमच्या बहिणीचा तरी विचार करा. अहो त्यांचा लय जीव आहे वाड्यावर. अहो त्यासनी हे समजा कळलं तर काय वाटेल त्यासनी. हा हे बघा, मला तुमचं काय बी ऐकायचं नाही. तुम्ही तो वाडा ऐकू नका हो, ऐका माझं. सुंदर हे बघ, उठ तू. पाय पाय सोड, पाय सोड माझा. पाडशील मला? नाही नाही नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. मी इथनं जाऊच देणार नाही तुम्हाला. अहो मामा दया करा हो. अहो तुमच्या बहिणीचा तरी विचार करा. अहो त्यासनी हे समजा कळलं तर त्यासनी येड लागल हो. अहो तुम्हाला कळत कसं नाही? सुंदर तू पाय सोड म्हटलं ना. ना पाय सोड ना. लावताय ना व फोन? अयो करून राहिलो की हो. तुम्हाला दम निघत नाही बघा. ते जरा आमची तपकिरा घेतली असती तर दम काढायला असतात. लावते फोन लावते की हो. लावा. अगं कामिनी, माझं बोलणं झालं यांच्या संग. ते कुठेतरी कामात अडकले आहेत, म्हणून त्यांनी यांना पुढे पाठवलंय. आपलं काम अडकायला नको ना म्हणून. ते बी येतील थोड्या वेळात. होय का? पण मला तरी त्यांच्याशी बोलायचंय. लावा फोन लावा. लावते. नाही नाही, मी तुमचं पाय सोडणार नाही. तुम्ही फक्त एवढं म्हणा की तो वाडा ऐकणार नाही म्हणून. मी तुमचं पाय सोडणार नाही. वाडा तरी ऐकणारच. सोड म्हटलं ना पाय. नाही नाही, सोड म्हटलं ना. मी पाय सोडणार नाही. मला जाऊ दे. नाही नाही. अहो नाही मामा, त्या खचूनच्या दिलट्यासनी त्रास होईल. मामा नाही, मामा मी तुझं पाय सोडणार नाही. फक्त म्हण की वाडा ऐकणार नाही म्हणून. अरे होय बाजूला. मध्ये पडलास ना तर गाडी खाली चिरडून टाकील. साहेब चला. ए चिचुंदर्या चलो बाजूला. आवा गेम पत्ते. फोन लागतोय पर ते उचलत नाहीत. कामात असतील बहुतेक. असं कसं उचलत नाही? परत लावा. अयो काय करायचं म्हणतो मी? तुमचा आमच्यावर विश्वास नसती मग आम्ही का करायचं हे दिलं? यो वाडा आम्हाला आवडला असती. तुम्ही एकदा किंमत विचारली असती, एका झटक्यात 10 करोड समोर आणून ठेवले असते. पण तुमचा आमच्यावर नाही की हो नंबिके, हा? विश्वास. आम्हाला यो व्यवहार करायचाच नाही की हो. निघालो आम्ही. एवढी रक्कम बोलताय नुसती. हाय कुठं रिकाम चालायत की? समदे पैसे रोख पाहिजे होते. ही अट माहिती आहे ना व? मग आधी पैसे द्या, त्यानंतर डील होईल. हल्ली गडीना ही बाई बिंडोगच असते. हा काय बोलला? इतके पैसे खिशात घेऊन फिरतो का हो आम्ही?
पैसे असती बॅगेत, बॅग असती गाडीत. हा व्यवहार झाला की नाही की तुमच्या स्वाधीन करणार आम्ही. ठीक आहे, जावा रे, पैशाच्या बॅगा घेऊन या. बघू तर दे पैसे. थांबा. हे काय? या बॅगा तुम्हाला आतमध्ये जाऊन कॅमनीला द्याव्या लागतील. पर हे पैसे फक्त तुमचे. आमचं हो, इतकं पैसे ते कसं काय? आजपासून माझ्यासाठी काम करायचं. मग बघा, तुम्हाला कवा बी काही बी कमी पडायचं नाही. हे असंच मालामाल करत जाईन तुम्हाला. काय म्हणजे काय करावं लागेल आम्हाला? कामिनी मॅडमला पकडून आणावं लागेल काय? तसं काय बी करायची गरज नाही. आता पुरत्या फक्त या बॅगा घेऊन आतमध्ये जायचं आणि ध्यानात ठेवायचं, आजपासून फक्त माझ्यासाठी काम करायचं. कामिनीचं काम बंद. काय बर ठरलं. हा हॅलो प्रताप काका. हा बोल. हे बघा यशवंत मामाचा फोन हाती लागलाय, पर तो निसटला बघा. अहो तो कवा बी वाडर पोचल, त्यामुळे तुमचं जे काय काम आहे ना ते पटापट आवरा. वय बघतो. हा हा. थांबा, एकदा पैसे तर चेक करू द्या. कामिनी, अगं हे काय चाललंय इथं? अयो कोण तुम्ही? आम्ही हा वाडा विकत घ्यायला आलो म्हणतो मी. वाडा ऐकायचा? कामिनी, काय चाललंय समज? हा, कुणाला बी मागबूस लागू न देता समजा हडप करायचा विचार आहे का काय तुझा? नाही नाही, मी असं काय बी होऊ द्यायचो नाही. कामिनी, हे समजा आत्ताच्या आत्ता थांबाय पाहिजे. अयो मॅडम, कोण आहे अण्णा? आणि मी म्हणतो का बोलत आहे तर मध्ये मध्ये? आल्यापासून बघतो मी हे डील कोण ना कोणी थांबवत आहेत की हो.
तुम्हाला नक्की हा वाडा विकायचा आहे की नाही हो? त्याचं चाललो म्हणतो मी, आमचा वेळ खोटी करू नका. मामा, हिथं फक्त मी निर्णय घेणार आणि त्याच्यामध्ये कुणी काय बी बोलायचं नाही. याला पकडून धर रे. माझ्या व्यवहाराच्या मध्ये नाही आला पाहिजे हा. ए थांब, ए असं धरू नको. कामिनी, तू हे काय बरोबर वागत नाही. हे बघ, यो वाडा तू असा ऐकू शकत नाहीस. तुम्ही किती बी विरोध केला ना तरी मी हा वाडा विकणारच. काकी, आईला सांगा काहीतरी गोडधोड करायला. आनंदाचा दिवस आहे आज. मामाचं तोंड तर गोड करू द्या. वय माझ्या विरोधात गेला होतास ना, आता बघ. आता तुमच्या डोळ्यान देखत हा वाडा कसा विकते ना बघाच. कुणाला फुटकी दमडी बी देणार नाही मी. देवी आई, अक्षरानं जसं ठरवलंय ना तसं चमद होऊ दे. तिच्या प्रयत्नानं यश दे आई. यो वाडा सुखरूप राहू दे. कोण मिस कॉल द्यायले? कट केला पण. अहो ताई, कामिनीने गोडधोड करायला सांगितले. आपल्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. आपलं डील आता पूर्ण होत आलंय. हा, तेव्हा काहीतरी गोडधोडाचं करा. करते. बाय. ही लॉक झालाय, जरा ओपन करा. हॅलो, कोण आहे? अगं उर्वशी, कुठे आहेस तू? मी यशवंत बोलतोय. मी इथं वाड्याच्या बाहेरच आहे. तू पटकन बाहेर ये. अगं बाई, तुम्ही हाय वय. बरं, ह्यो कुणाचा नंबर आहे? अगं माझा फोन हरवलाय, घावानं झालाय त्यो. ह्यो ह्यांचा फोन आहे. तू ते रसगाळ सगळं जाऊ दे ना. तू ये ना पटकन बाहेर, पण इथं वाड्याच्या इथं. अहो तुम्हीच आत्या. तोंड गोड करायची वेळ आली आता. कामिनी आपला व्यवहार पूर्ण करणार. आपलं डील होणार. तुम्हीच आत्या. काय कामिनी डील फायनल करते? कुणासोबत? कोणासोबत काय विचारताय? अहो तुम्हीच तो कानडी आप्पा पाठवलाय ना व, त्याच्यासोबत. कानडी आप्पा? मी पाठवलाय? अगं काय बोलतेस तू? ज्या माणसाबरोबर डील करायची होती ना, तो माणूस इथं माझ्या समोर उभा आहे. मी कुणाला मी पाठवलं नाही. उलट मी कन्फर्म करायला फोन केला होता की सगळं व्यवस्थित आहे ना, त्या माणसाला घेऊन येतोय म्हणून. त्यासाठी तुला बाहेर बोलवत होतो. हाव, मग तो हिथं आलाय तो कोण आहे? तो देवा, कोण जे बाबा आला? आता आमचं पैसा आम्हाला मिळतील का नाही? नेसीन म्हणाले रेशमी लुगडं आणि गावामोर साळं चुगडं. यो आपला माणूस नाही. यो यांनी पाठवलेला माणूस नाही. उभाय कामिनी. अगं ह्यो माणूस कोण आहे? ह्याला मी नाही पाठवलं.
तुमचं नाही म्हणजे? मग कोण आहे? अक्षरा, देवी आई, आजपासून लई संकट आली, पर पाऊल कधी डगमगलं नाही. आजपासून प्रत्येक संकटाच्या येई तू सावली बनून आमच्या पाठीशी आहेस. हा विश्वास कधी ढळला नाही आणि ढळणार बी नाही. मनोभावे पूजा केली की तू फळ देतीस, हा भरोसा आहे. या जगातली आसुरी शक्ती कधीच संपत नाही. तुझ्या काळापासून चालू आहे हे. पण तू जशी कुकर्माशी लढलीस तसंच आम्हाला बी लढायचं आहे. या जगातलं सत्व टिकवायचं असेल तर ही लढाई लढावीच लागणार आहे. आणि प्रत्येक वेळी तू आम्हाला मदत केली आहेस. यावेळी बी ही लढाई तुझ्याच भरोशावर लढणार आहोत. आज अक्षरा एका मोठ्या लढाईला गेली आहे, अगदी तुझ्या रूपात. ती एकटी आहे असं नाही म्हणणार मी. तू तिच्या सोबत आहेस हा विश्वास आहे. देवी आई, पोरीला सावध, तिला यश दे. तिकडे काय झालं असेल काय माहित. ताई पोचली असेल ना, तिला कोणी ओळखलं तर नसेल. यशवंत मामा पोचायच्या आत ताईचा प्लॅन सक्सेसफुल व्हायला हवा. काहीच कळत नाहीये तिकडे काय सुरू असेल. अक्षराचा अजून फोन का आला नाही, त्याशिवाय काय कळायला वाव नाही. मामा, ताई व्यवस्थित असेल ना रे? अगं काय बी येडं वाकडं होणार नाही. अक्षरा आहे ती 10 लोकांनी मुरगाळून ठेवेल. बघा आता फोन पण येईल तिचा. तू म्हणतोय तसंच होऊ. आई कुठे? त्या आत काय झालं? थांबा, आधी त्यासने भेटतो. आई, सुंदर, झालं का रे काम? चला आपल्या लवकर वाड्यावर निघायला पाहिजे. चला. म्हणजे तिकडे हे बघा काय झालं आहे मला विचारू नका. पहिलं चला, अक्षरा तिकडे एकट्या पडल्या आहे. नाही नाही, आपण तिला एकटं पडू द्यायचं नाही. चला. होय होय, चला चला आपण लगेच निघूया. अक्षरा, चुपचाप समधे पेपर्स माझ्या हातात दे. लय शानपणा करू नको, नाही तर तुला लय वाईट परिणाम भोगावे लागतील. मी काय बी करू शकते तुला चांगलं ठाऊक आहे. फुकटचा जीव गमावून बसशील ना. माझा अंत बघू नको अक्षरा, ऐकलं नाही का? पेपर्स परत दे, नाहीतर इथं जित्ती गाडीन तुला. अक्षरा, मी तुला शेवटची संधी देते. मी 3 म्हणायच्या आत माझ्या ताब्यात पेपर्स पाहिजे. 1
तू कितीही तमाशा कर, धमक्या दे, हे पेपर्स आता मी तुझ्या हाती पडू देणार नाहीये. काय करायचं ते कर. तू अशी ऐकणार नाही. तुझे कसे हाल करते ना आता बघच. चल रे, हिच्या हातून पेपर घे आणि माझ्या हातात दे. माझ्या हातात हे पेपर्स कसे येतील ना ते तुझं तू बघ. आणि त्यासाठी वाटल ते करावं लागलं ना तरी चालल. पेपर्स चुरगाळू दे नाही तर फाटून जाऊ दे, पण जिच्या हातात पेपर्स आहे ना तिला काय बी झालं तरी फिकीर करू नको. पुढच्या 5 मिनिटात हे पेपर्स हिच्या हातात नकोय. अक्षरा, तू माझ्याशी पंगा घेऊन ना लय मोठी चूक केली. याने तुझ्या हातात काय बी लागणार नाही आणि या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच. फक्त या 4 भिंतीत नाही, अख्ख्या गावासमोर नाही ना तुला फरफटत धिंड काढली तर नावाची कामिनी नाही.